संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्वशांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास या सदरील वर्षावासाच्या 3 महिन्यांच्या या पवित्र कालावधीमध्ये आपण या ठिकाणी करीत आहोत। मागच्या धम्मदेसनेमध्ये या 37 बोधिपाक्षीय धम्मातील सुरुवातीचे जे 4 बोधी अंग आहेत, ज्ञानाचे अंग आहेत, ज्याला चत्तारो सतिपठ्ठाणो असं म्हणतात, म्हणजे 4 प्रकारचे स्मृती प्रस्थान, कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, चित्तानुपස්සना आणि धम्मानुपස්සना या 4 सतींप्रती किंवा या 4 पස්සनांबद्दल आपण आतापर्यंत ऐकलं, अभ्यास केला, जाणून घेण्याचा समजून घेण्याचा प्रयत्न केला। यानंतर जो पुढचा भाग आहे या 37 बोधिपाक्षीय धम्मातील जे पुढचे अंग आहे, जे पुढचे 4 महत्त्वाचे अंग आहेत की ज्याला चत्तारो सम्मापधाना असं म्हणतात। पालीमध्ये चत्तारो सम्मापधाना असं म्हटलेलं आहे, ज्याचा मराठीमध्ये अर्थ होतो चत्तारो म्हणजे 4 आणि पधान म्हणजे प्रधान। 4 प्रकारचे सम्यक प्रधान ज्याचा अभ्यास या पुढील धम्मदेसनेमध्ये या पुढील सत्रामध्ये आपण करणार आहोत। सुरुवातीला आपण 4 स्मृती प्रस्थान बघितले, यानंतर पुढचे जे 4 अंग आहेत ज्याला आपण 4 सम्यक प्रधान असं म्हटलेलं आहे, या 4 सम्यक प्रधानांचा अभ्यास या पुढील सत्रामध्ये आपण करणार आहोत। तर मला असं वाटते की मागचे जे आपण 4 स्मृती प्रस्थान बघितले थोडासा कठीण विषय आहे, म्हणजे सामान्य माणसाला सुद्धा समजण्यात अत्यंत कठीण असा विषय आहे, परंतु आपण त्याला थोडंसं सोपं शब्दामध्ये सांगून तुम्हाला समजेल उमजेल अशा शब्दांमध्ये सांगण्याचा आपण प्रयत्न केला तर आशा आहे, अपेक्षा आहे की तुम्हाला 4 स्मृती प्रस्थान नक्की समजले असतील आणि आपण या तुमच्या पुढील जीवनामध्ये त्याचा नक्की अभ्यास करावा, ध्यानाच्या माध्यमातून त्याला जाणण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करावा। पुढील जो महत्त्वपूर्ण आहे भाग त्याला आपण 4 सम्यक प्रधान असं म्हटलेलं आहे। 4 सम्यक प्रधान या 37 बोधिपाक्षीय धम्मातील अतिशय महत्त्वाचे हे 4 अंग आहेत। 4 सम्यक प्रधान। सम्यक याचा अर्थ होतो योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे।
आणि प्रधान या शब्दाचा अर्थ या ठिकाणी होतो प्रयत्न करणे, किंवा आपली जी प्रयत्नांची पराकाष्ठा आहे, पुरुषार्थ. म्हणजे आपल्यामध्ये जेवढं काही बल आहे, जेवढी शक्ती आहे, त्या संपूर्ण बलाचा अंतिम टप्प्यापर्यंत वापर करून, त्या संपूर्ण शक्तीचा अंतिम टप्प्यापर्यंत वापर करून, म्हणजे आपला पुरुषार्थ सिद्ध करून, धम्म आचरणाचा तप करून ते साध्य करणे, या अर्थाने या ठिकाणी हा प्रधान शब्द वापरलेला आहे. समजलं प्रधान म्हणजे काय? प्रधान म्हणजे प्रयत्न करणे. प्रयत्न म्हणजे काय? फक्त जस्ट करायचं म्हणून नाही, अंतिम टप्प्यापर्यंत. म्हणजे जोपर्यंत आपण ते साध्य करत नाही, ते लक्ष्य आपण जोपर्यंत साध्य करत नाही, जेवढं तुमच्यामध्ये बल आहे तोपर्यंत प्रयत्न करत राहा, करत राहा, करत राहा, पण मागे हटायचं नाही. प्रयत्न करत राहा, करत राहा, पण मागे हटायचं नाही. म्हणजे तुमच्यामध्ये जे काही पुरुषार्थ आहे, पुरुषार्थ म्हणजे पुरुषांचा अर्थ नाही, पुरुषार्थ म्हणजे ज्याला म्हणता येईल की बल, तुमच्यातलं जेवढं बल आहे, शारीरिक बल, मानसिक बल, त्याचा पुरेपूर वापर करा. प्रयत्न करत राहा, करत राहा, करत राहा, जोपर्यंत ते साध्य होत नाही लक्ष्य, तोपर्यंत प्रधान म्हणजे प्रयत्न करत राहा. या अर्थाने हा प्रधान शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. यावरून तुमच्या लक्षात येईल की 4 सम्यक प्रधान, यामध्ये आपल्याला असे 4 बोधीचे अंग बघायचे आहे, ज्याचा अभ्यास करायचा आहे, जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे. आणि प्राप्त करण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणजे अंतिम टप्प्यापर्यंत तुम्हाला मृत्यू आला तरी चालेल, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपली जी त्याला म्हणता येते वीर्य पारमिता, म्हणजे धम्म आचरणाचा तप करून ते लक्ष्य तुम्हाला साध्य करायचं आहे. आणि म्हणून हे 4 सम्यक प्रधान कोणते आहेत, म्हणजे असे कोणते 4 प्रयत्न करायचे आहेत, असे कोणते 4 तुम्हाला धम्म आचरणाचे तप करायचे आहेत की ज्याकरिता बुद्धानं हा उपदेश केला. 4 सम्यक प्रधान सांगितले. तर त्या 4 सम्यक प्रधानांना एक म्हणजे आपण जाणण्याचा थोडासा प्रयत्न करूया. पहिलं जे आहे त्याला म्हणतात संवर प्रधान. दुसरं जे आहे त्याला म्हणतात प्रहाण प्रधान. तिसरं जे आहे त्याला म्हणतात भावना प्रधान. आणि चौथं आहे त्याला म्हणतात अनुरक्षण प्रधान. सम्यक प्रधान कोणते? तर संवर प्रधान पहिलं, दुसरं प्रहाण प्रधान, तिसरं भावना प्रधान आणि चौथं अनुरक्षण प्रधान. आता सगळे पाली शब्द आहेत, समजायला थोडंसं तुम्हाला कठीण जाईल, त्याला सोपं करून सांगू तुम्हाला की तुमच्या लक्षात येईल, समजेल तुम्हाला. तर यापैकी जे पहिलं आहे त्याला म्हणतात पहिलं संवर प्रधान. संवर याचा शब्दाचा अर्थ होतो संयम. संयम म्हणजे समजते ना, एखाद्या गोष्टीवरती संयम ठेवणे. जसं आपण लोकांना सांगतो, घरच्यांना पण सांगतो, झोपेवर संयम ठेवा. काही काही लोक खूप झोपतात ना, अरे जरा संयम झोप्यावर, आहे की नाही. काही काही लोक खाण्यावर मस्तपैकी असं एकदम, त्या खाण्यावर संयम ठेवा म्हणतो ना आपण, किती खातो रे, खाण्यावर संयम म्हणजे संवर ठेवा, खाण्यावर संवर ठेव, झोपण्यावर संवर ठेव. काही काही लोकांना फिरस्ती म्हणजे फिरतच राहा वाटते, अरे फिरण्यावर संयम ठेवा, दुपार पाहत नाही, रात्र पहा, फिरतच राहत, फिरण्यावर संयम ठेवा, आहे की नाही. व्यावहारिक भाषेतला शब्द आहे आपला संयम, म्हणजे कठीण नाही समजण्यासाठी. संयम पहिला जो सम्यक प्रधान आहे, पहिलं जे अंग आहे सम्यक प्रधानातलं पहिलं अंग, त्याला म्हटलेलं आहे संवर प्रधान. म्हणजे तुम्हाला संयम करण्याची पराकाष्ठा करायची आहे. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संयम ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न म्हणजे कसे? अंतिम टप्प्यापर्यंत. म्हणजे फक्त करायचं आहे म्हणून नाही, सांगितलेलं आहे म्हणून नाही, प्रयत्न पराकाष्ठा करायची आहे. म्हणजे जोपर्यंत तुमच्यात बल आहे तोपर्यंत तुमच्यामधला संयम हा ढासळला नाही पाहिजे, तुमच्यामधला संयम हा कमकुवत नाही झाला पाहिजे. शेवटपर्यंत बघा, आपल्या परिवारामध्ये एखाद्या मुलाचं लग्न होत नाही ना,
वय झालं 30 झालं वय तरी मुलगा म्हणजे लग्न होत नाही आहे, 32 झालं तरी लग्न होत नाही आहे. आपण काय म्हणतो? प्रयत्न करत राहा, प्रयत्न करत राहा, म्हणजे संवर करत राहा, प्रयत्न करत राहा, कधीतरी तुम्हाला मुलगी मिळेल, स्थळ मिळेल, लग्न होईल. पण वयात 40 झाले तरी हा हार मानायला तयार नाही, आज न उद्या होईलच. तर काही लोकांचे बघा वयाच्या 50व्या वर्षी पण लग्न होतात की नाही? किती मोठा संवर आहे, एवढा मोठा संयम असला पाहिजे. मेलो तरी चालेल पण शेवटपर्यंत प्रयत्न करतच राहायचे. एक ना एक दिवस स्थळ चांगलं मिळेल आणि लग्न होईल. तर वयाच्या 50व्या वर्षी सुद्धा लोक लग्न करतात बघा. असा संयम असतो. याला हारायचं नाही, प्रयत्न करत राहायचे, स्थळ मिळेल आणि एक ना एक दिवस म्हातारा का होईना आपण लग्न जोडून येईल, आहे की नाही? असं आहे संवर. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये म्हणजे जे आपण अभ्यास करत आहोत, हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, हा धम्म आचरणाचा मार्ग आहे, हा 37 बोधिपाक्षीय म्हणजे एका बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्तीचा हा मार्ग आहे. 37 बोधिपाक्षीय मार्ग. तर या संवर प्रधानामध्ये म्हणजे चार सम्यक प्रधानांपैकी पहिला जो आहे त्याला संवर प्रधान म्हटलेला आहे. म्हणजे काय? तर प्रयत्नाची पराकाष्ठा करायची, पण संयम ढासळू द्यायचा नाही. संयम, संवर बिलकुल कमकुवत होऊ द्यायचा नाही. तर तुम्हाला पहिलं अंग जाणायचं आहे संवर प्रधान, म्हणजे संयम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, आपली पराकाष्ठा करणे, पुरुषार्थ करणे. तर आता पुढचा प्रश्न उपस्थित होतो की संयम कशावर ठेवायचा? भंतेजी जर म्हटले झोपण्यावर संयम ठेवा, खाण्यावर संयम ठेवा, तो संयम नाही. तो व्यावहारिक जीवनातला आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही जर रात्री कमी झोपले तर दुपारी झोपता, व्यावहारिक जीवनातला शब्द आहे. भगवान बुद्धांनी या संवर प्रधानामध्ये ज्याच्यावर तुम्हाला संयम ठेवायचा आहे, ज्याच्यावर तुम्हाला संयम बाळगायचा आहे, तो जो संयम आहे तो संयम तुम्हाला भगवान बुद्धांनी या चार सम्यक प्रधानामध्ये सांगितलेला आहे. तर 2 प्रकारचे संयम म्हणजे हे जे आपलं मानवी जीवन आहे, हे जीवन जगत असताना 2 प्रकारचे संयम ठेवण्यासाठी भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे. 2 प्रकारचे संवर प्रधान करण्यासाठी भगवान बुद्धांनी हा उपदेश केलेला आहे. त्यापैकी पहिला जो संयम तुम्हाला ठेवायचा आहे तो आहे तुमचं जे व्यावहारिक जीवन आहे, व्यावहारिक जीवन. त्या व्यावहारिक जीवनावर तुम्ही संयम ठेवून तुम्ही तुमचं जीवन जगावं, पहिला संयम. दुसरा, तुमचं जे आध्यात्मिक जीवन आहे त्या आध्यात्मिक जीवनावर संयम ठेवून तुम्ही तुमचं जीवन जगावं. समजलं? 2 प्रकार. हे 2 प्रकारे तुम्हाला संयम ठेवायचे आहेत. एक, व्यावहारिक जीवन जगताना संयम ठेवा. दुसरं, आध्यात्मिक जीवन जगताना संयम ठेवा. असे 2 प्रकारचे संवर प्रधान बुद्धांच्या उपदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आता व्यावहारिक जीवन म्हणजे काय आणि यामध्ये संयम कसा ठेवावा, संवर प्रधान कसं करावं, कशावरती संयम ठेवावा? तर भगवान बुद्धांनी व्यावहारिक जीवन सांगितलं, आध्यात्मिक जीवन सांगितलेलं आहे. तर जे व्यावहारिक जीवन आहे यामध्ये संयम ठेवायचा आहे. व्यावहारिक जीवन म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत, किंबहुना रात्री झोपेतसुद्धा तुम्ही जे बोलता, तुम्ही जे व्यवहार करता, जे काही आहे, अगदी ज्यांना कोणी तुम्ही भेटता, जे तुमचं व्यावहारिक जीवन आहे, या व्यावहारिक जीवनामध्ये संयमशील राहून, संवरशील राहून तुम्ही जगलं पाहिजे. तर आता बुद्ध याला आणखी स्पष्ट करतात, कशा प्रकारे आपण संवरशील बनावं. तर बघा, बुद्ध सांगतात की या व्यावहारिक जीवनामध्ये 3 प्रकारच्या गोष्टींवरती तुम्ही संयम ठेवा. पहिलं, तुम्ही तुमच्या हे जे शरीर आहे या कायेवरती संयम ठेवा, त्याला कायिक संवर असं म्हटलेलं आहे. दुसरं, तुमची जी वाणी आहे या वाणीवरती संयम ठेवा, ज्याला वाचिक संवर असं म्हटलेलं आहे. तिसरं,
तुम्ही तुमच्या मनावर संयम ठेवा, ज्याला मानसिक संवर असं म्हटलेलं आहे. समजलं? 3 प्रकारचे संवर हे व्यावहारिक जीवनातल्या गोष्टी आहेत. व्यावहारिक जीवन जगत असताना आपलं कायिक संवर करायचं आहे, म्हणजे आपल्या शारीरिक. त्यानंतर वाचिक संवर ठेवायचा आहे, म्हणजे आपल्या वाणीमध्ये संयम ठेवा. तिसरं आपल्या मनावर संयम ठेवा. अगदी सोपं आहे बघा, काही कठीण नाही आहे. तर आता शरीरावरती कसा संयम ठेवायचा? तर भगवान बुद्धांनी हा जो संवर शब्द या ठिकाणी वापरलेला आहे, याचा जो मतित अर्थ आहे, म्हणजे प्रॉपर जो अर्थ आहे तो म्हणजे की आपल्या जीवनामध्ये कधीच अकुशल उत्पन्न होऊ देऊ नका. अकुशल विचार, अकुशल कर्म, अकुशल भावना, ज्याला म्हणतात वाईट भावना उत्पन्न करणे, वाईट कर्म करणे, म्हणजे त्याला म्हणतात की वाईट भावना किंवा वाईट कर्म उत्पन्न होऊ देऊ नका. अकुशल विचार उत्पन्न होऊ देऊ नका. अकुशल संस्कार उत्पन्न होऊ देऊ नका. म्हणजे त्याच्यामध्ये संयम ठेवा. बिलकुल तुमच्या जीवनामध्ये अकुशल उत्पन्न झालंच नाही पाहिजे, त्याच्यावर तुमचा संयम असला पाहिजे. तर अकुशल कोणते कोणते आहेत? जसं पहिलं जे सांगितलं भगवान बुद्धांनी, कायिक संवर प्रधान, कायेवरती संयम ठेवणे. तर आता कायेवरती कसं संयम ठेवायचं? तर बघा, आपल्या या कायेकडून सुद्धा अकुशल कर्म घडतात. कोणते कोणते अकुशल कर्म घडतात? मनुष्य आपल्या कायेने हिंसा करतो, हे अकुशल कर्म आहे, बरोबर आहे. मनुष्य आपल्या कायेने चोरी करतो, बरोबर आहे, हे अकुशल कर्म आहे. मनुष्य आपल्या कायेने व्यभिचार सुद्धा करतो, ते सुद्धा अकुशल कर्म आहे. म्हणजे आपल्या कायेने होणाऱ्या या 3 प्रकारच्या अकुशल कर्मावरती तुम्हाला संवर प्रधान राहायचं आहे. याच्यावरती तुम्हाला संयम ठेवायचा आहे. म्हणजे कायेने हिंसा करणे, कायेने चोरी करणे आणि कायेने व्यभिचार करणे, हे जे 3 अकुशल कर्म आहे, याच्यावरती तुम्हाला संयम ठेवायचा आहे. आपल्या कायेने घडणाऱ्या 3 प्रकारच्या अकुशल गोष्टींवर, अकुशल कर्मावरती तुम्हाला संयम ठेवायचा आहे. तर संयम कसा ठेवाल? हिंसा करायची नाही. जिथे कुठे हिंसेचा मार्ग असेल ती हिंसा करायची नाही. दुसरं, चोरी करायची नाही. ज्या मार्गाने तुम्ही चौर्य कर्म, म्हणजे चोरी कर्म करायला तुम्हाला प्रेरणा मिळत असेल तर त्या मार्गात जायचं नाही, चोरी कर्म करायचं नाही. आणि तिसरं, व्यभिचारी कर्म करायचे नाही. ज्या वेळेस तुम्ही या 3 कर्मांना जाणता, हे 3 अकुशल कर्म आहेत, आणि तुम्ही स्वतःवरती संयम ठेवता, म्हणजे संवर प्रधान करता की नाही. भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की शरीराच्या या 3 कर्मावरती आपल्याला काय करायचं आहे? पहिलं संवर प्रधान करायचं आहे, म्हणजे संयम ठेवायचा आहे. तर तुम्ही हिंसा करू नका, चोरी करू नका, आणि तिसरा आहे व्यभिचार करू नका. त्यानंतर वाचिक अकुशल कर्म पण आहेत आपल्या वाणीने सुद्धा. आपली जी वाणी आहे, आपल्या वाणीने सुद्धा अकुशल कर्म होतात. कोणते कोणते अकुशल कर्म होतात? आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये पाहतो ना आपण, म्हणजे सोपं आहे. व्यावहारिक जीवनामध्ये आपण पाहतो, आपण स्वतः कधी कधी आपल्याकडून घडत असेल, इतर लोकांकडून घडत असेल, पाहतो आपण. पहिलं, आपण आपल्या वाणीने खोटं बोलतो, बरोबर आहे. आपल्या वाणीने खोटं बोलतो आपण, हे पहिलं अकुशल कर्म आहे. दुसरं, आपण आपल्या वाणीने कोणाची तरी निंदा नालस्ती करतो, चुगली करतो, चुगल्या चाहड्या करतो, हे सुद्धा आपल्या वाणीचं अकुशल कर्म आहे. तिसरं, आपण आपल्या वाणीने कठोर बोलतो. कठोर बोलणं म्हणजे काय? शिव्या देणे, म्हणजे असे शब्द वापरतो या शब्दामुळे एखाद्याचं मन भेदेल, म्हणजे एखाद्याच्या मनाला आघात होईल असे शब्दप्रयोग करणे, ज्याला म्हणतो आपण शिव्या देणे वगैरे, कठोर बोलणे. तिसरं अकुशल कर्म आहे. चौथं कोणतं आहे? आपल्या वाणीने निरर्थक बडबड करणे, बकवास करणे, निरर्थक कॉमेंट्रीज करणे, म्हणजे बकवास करणे, बडबड करणे, हे सुद्धा आपल्या वाणीचं चौथं अकुशल कर्म आहे. तर या बाबतीत सुद्धा म्हणजे वाचिक अकुशल कर्मावर तुम्हाला संवर प्रधान राहायचं आहे. म्हणजे सम्यक प्रधान, म्हणजे या वाणीवर सुद्धा तुम्हाला संवर राहायचं आहे.
या वाणीवर तुम्हाला संयम ठेवायचा आहे, तर संयम कसा ठेवाल? मग तुम्ही चिंतन करता की अरे आपण जे व्यावहारिक जीवन जगतोय ना, त्या व्यावहारिक जीवनामध्ये भगवान बुद्धांनी या गोष्टी म्हणजे आपल्या वाचेवरती संयम ठेवण्याचा उपदेश केलेला आहे. तर असं जाणून मग तो साधक किंवा तो संयम करणारा संवर्षील राहण्यासाठी संयम करतो. तर आपल्या वाणीने कधी खोटं बोलत नाही. वाणीने कधी खोटं बोलू नका. तो आपल्या वाणीने कधीच कोणाची निंदा नालस्ती करत नाही, चुगल्या चहाड्या करत नाही. आपण सुद्धा कोणाची निंदा नालस्ती करू नये, चुगल्या चहाड्या करू नये. तिसरं, तो साधक आपल्या वाणीने कधीच कठोर बोलत नाही, कोणाला शिव्या देत नाही. तर आपण सुद्धा कधीच आपल्या वाणीने कठोर बोलू नये, म्हणजे कोणाला शिव्या देऊ नये, कठोर बोलू नये. तर आणखीन तो साधक आपल्या वाणीने निरर्थक बडबड करत नाही. म्हणजे बडबड करतात काही लोक निरर्थक, म्हणजे ज्याला काही अर्थ नाही, ज्याच्यात काही साध्य होत नाही, निरर्थक बडबड करणे, कॉमेंट्रीज करणे. तर तो साधक आपल्या वाणीने कधीच निरर्थक बडबड करत नाही. आपण सुद्धा आपल्या वाणीने निरर्थक बडबड करू नये, बकवास करू नये, की ज्याला कोणता अर्थ नाही आहे असे शब्दप्रयोग करू नये. तर तो अशा पद्धतीने आपल्या वाणीवरती संयम ठेवतो, ज्याला संवर प्रधान असं म्हटलेलं आहे. सोपं आहे ना? काही कठीण? सोपं आहे. तिसरं सांगितलेलं आहे मानसिक अकुशल कर्म, म्हणजे मानसिक संवर प्रधान. आपल्या मनाने घडणारे जे काही अकुशल कर्म आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्हाला संयम ठेवायचा आहे. कोणते अकुशल कर्म आहेत? जसं आपण बघा, आपल्या या मनाने दुसऱ्यांप्रती अकुशल संस्कार उत्पन्न करतो. जसं आपल्या मनाने आपण एखाद्याविषयी दुर्भावना उत्पन्न करतो, आहे ना? दुर्भावना उत्पन्न करतो. कधी कधी आपण आपल्या मनामध्ये एखाद्याप्रती द्वेष उत्पन्न करतो. तर कधी कधी आपल्या मनाने आपण मोह उत्पन्न करतो. या 3 विकारांचा उल्लेख आपण मागच्या धम्मदेशनेमध्ये केला. म्हणजे लोभ उत्पन्न करणे, म्हणजे दुर्भावना उत्पन्न करणे. दुसरं, एखाद्याप्रती द्वेष उत्पन्न करणे आणि एखाद्याप्रती मोह उत्पन्न करणे. तर बांधवांनो, एक साधक आपल्या मानसिक संस्काराला जाणतो की हे अकुशल आहे, हे अकुशल आहे, हे वाईट आहे. जेव्हा जेव्हा मी एखाद्याप्रती दुर्भावना उत्पन्न करतो मला दुःखच होते. एखाद्याप्रती मी द्वेष उत्पन्न करतो, तिरस्कार उत्पन्न करतो, मला दुःखच होते. मी जर मोह उत्पन्न करतो मला दुःख होते. तर तो साधक ह्या गोष्टीला जाणतो आणि आपल्या मनावर संवर प्रदान करतो. म्हणजे या मनाला संयमित करण्यासाठी संयमाची पराकाष्ठा करतो, प्रधानाची पराकाष्ठा करतो. जोपर्यंत मनावर तो संयम जाणत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहतो, मागे हटत नाही. आणि अशा पद्धतीने बुद्धाने सांगितल्याप्रमाणे आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये तो संयमशील वागण्याचा प्रयत्न करतो. असं तुम्हाला संयमशील बनायचं आहे, असं तुम्हाला संवर प्रधानशील बनायचं आहे. म्हणजे आपल्या कायेवर संवर प्रधान बना, आपल्या वाचेवर संवर प्रधान बना आणि आपल्या मनावर म्हणजे मानसिक अकुशलतेवरती तुम्ही संवर प्रधान बना. अशा पद्धतीने तुमचं जे व्यावहारिक जीवन आहे ते संवर प्रधानयुक्त असलं पाहिजे. समजलं? सोपं आहे व्यावहारिक जीवनामध्ये. आणि त्यानंतर म्हटलेलं आहे आध्यात्मिक जीवन. आध्यात्मिक जीवन म्हणजे काय? बघा, आध्यात्मिक जीवन याचा अर्थ होतो की एखादा व्यक्ती जसं धार्मिक जीवन जगतो ना, सगळेच लोक धार्मिक जीवन जगतात, त्यांच्या देवाची आराधना करतात, त्यांच्या देवाची पूजा करतात, त्यांच्या मंदिरामध्ये जातात, पूजास्थळामध्ये जातात. जे काही आपण आपल्या जीवनामध्ये धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्याला म्हणतात आध्यात्मिक जीवन. म्हणजे या व्यावहारिक जीवनापासून या आपला हा परिवार, हे गोतावळा, हे नातं सोडून काही लोक थोडंसं मनाला शांती मिळावी, मनाला सुख मिळावं, मन थोडं माझं संयमित व्हावं, याकरिता धार्मिक जीवन जगतात. बघा बरं, लोक जातात ना मंदिरामध्ये, कशासाठी जातात बरं? परत तुम्ही विहारामध्ये आले, कशासाठी आले? विचार करायचा. धीरू आपला ते कोण? अंबानी.
अनिल अंबानी, ज्याचं बघा आता त्याच्या परिवारात लग्न झालं, एवढा संपत्तीवान तो, पण तो सुद्धा एवढी धन दौलत, गाडी बंगला, बँक बॅलेन्स, हे सगळं काही असून सुद्धा तो पण बघा त्याच्या देवांना असा हात जोडतो ना, तो पण त्याचं पूजास्थळी जातो, असं हात जोडतो, मंत्र जप करतो, सगळं काही करतो. का बरं? सगळंच तर त्याच्याकडे आहे. पैसा, गाडी, बंगला, बँक बॅलेन्स, सगळं, नोकर चाकर, सगळं काही आहे. पण त्याला पण माहिती आहे की ज्याला खरं सुख म्हणतात ते सुख या गोष्टीमध्ये नाही आहे. कशामध्ये आहे? मानसिक शांतीमध्ये खरं सुख आहे. नाहीतर मग सगळं काही आहे, अरे पण मनच शांत नाही आहे, तर तुम्हाला या जीवनाचं सुख कसं प्राप्त होईल हो? पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, सगळं काही आहे, पण मन अशांत आहे, मन असमाधानी आहे, मन उद्विग्न आहे, मन नाराज आहे, मन बेचैन आहे, तर मला सांगा या सगळ्या भौतिक सुख साधनांचा तुम्हाला काय लाभ होईल? सांगा बरं, काय लाभ होईल? बरोबर आहे ना? म्हणून आपल्याला आपलं आध्यात्मिक जीवन जगत असताना सुद्धा तुम्हाला संवरशील राहता आलं पाहिजे, संयमशील राहता आलं पाहिजे. कसं संयमशील राहावं? आता बघा काही काही लोक खूप धार्मिक जीवन जगण्यासारखं देखावा करतात. मी खूप धार्मिक आहे, खूप धार्मिक आहे, जसं जत्रा यात्रा करतात, फुलहार अर्पण करतात, काही काही लोक घंट्या पण वाजवतात, काही काही लोक उपास तापास करतात देवाच्या नावाने, सगळं काही करतात, पण मनामध्ये सगळं विकार साचलेले आहेत ना. म्हणजे वरून दाखवतो आपण की मी खूप धार्मिक आहे, मी खूप धार्मिक आहे, पण मन कसं आहे? मनात तर विकार साचलेले आहेत, मनामध्ये आणखीन विकार आहेतच. वरवर आपण दाखवतो लोकांना की मी धार्मिक आहे, मी धार्मिक आहे, परंतु मनावर आपला संयम नाही आहे, मनावर आपला कोणत्याच प्रकारचा संयम नाही आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात की हे जे आध्यात्मिक जीवन आहे, हे आध्यात्मिक जीवन एका ढोंगी व्यक्ती, म्हणजे एका ज्याला म्हणतात ढोंगपणा, बुद्धाने याला ढोंग म्हटलेलं आहे की हा ढोंग आहे, एक प्रकारचं नाटक आहे. त्यामुळे वरवरून दाखवतो की मी धार्मिक आहे, धार्मिक आहे, परंतु आपलं जे मन आहे किंवा आपलं जे मन आहे, या मनामध्ये जे विकार आहेत ते तसेच आहेत, त्याला आपण कमी केलेलं नाही, त्याच्यावरती आपण संयम प्राप्त केला नाही. तर भगवान बुद्ध सांगतात की आपल्या आध्यात्मिक जीवन जगत असताना सुद्धा तुम्ही संवरशील बनलं पाहिजे, संवर प्रधानामध्ये. तर संवरशील कसं बनायचं आध्यात्मिक जीवनामध्ये? तर बघा बुद्धानं हे सुद्धा सांगितलं, आध्यात्मिक उपदेश आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात त्याचा जो खरा अर्थ आहे, म्हणजे संवर प्रधानाचा जो खरा अर्थ आहे तो म्हणजे की तुम्ही तुमच्या सड आयतनांवरती संयम ठेवा. जसं आपण मागच्या पण धम्मदेशनेमध्ये तुम्हाला बोललेलो आहोत, तुमचे जे 6 आयतन आहेत, कोणते कोणते? सुरुवातीचे 5 इंद्रिय सांगितले आपण, कोणते? डोळे, कान, नाक, जीभ, आपली त्वचा, हे 5 इंद्रिय. आणि या 5 इंद्रियांचा राजा कोण? आपलं मन, ज्याला 6 आयतन असं म्हटलेलं आहे, षड आयतन म्हटलेलं आहे. तर या षड आयतनांवरती संवर ठेवणे, त्यालाच म्हणतात आध्यात्मिक सुखी जीवन जगणे. आध्यात्मिक जीवन, जसं तुम्ही डोळ्याने बघा एखादं जर रूप पाहत असाल, चांगलं रूप पाहता, पण त्या चांगल्या रूपामध्ये चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे म्हणून जर वाहत गेले, तर याचा अर्थ तुम्ही संवर जाणलं नाही, तुम्ही संवर जाणलं नाही, तुम्ही कारण वाहत गेले त्याच्यामध्ये. तुम्ही एखादा चांगला शब्द ऐकला म्हणजे तुम्ही चांगला शब्द ऐकला कानाने, तर चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे म्हणून त्या शब्दाच्या वेदनेमध्ये वाहत गेले, तर याचा अर्थ तुम्ही संयम जाणला नाही, तुम्ही हे संवर प्रधान जाणलं नाही. किंवा तुम्ही जिभेने चांगली चव चाखली तर चांगलं आहे, चांगलं आहे, चांगलं आहे असं म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये वाहत गेले, तर याचा अर्थ तुम्ही संवर जाणलं नाही, तुम्ही संयम जाणला नाही. अगदी याप्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात की हे जे 6 आयतन आहेत, या 6 आयतनांमध्ये जे लोक वाहून जातात ते लोक आपल्या जीवनामध्ये संवर प्रधान जाणत नाही. हे आध्यात्मिक अर्थ याचा आहे.
संवर प्रधान जाणायचं आहे तुम्हाला, तर या 6 इंद्रियांवरती तुम्हाला संयम ठेवायचा आहे. डोळ्यावरती संयम ठेवा, डोळ्यावरती संयम ठेवा, कानावरती संयम ठेवा, नाकावरती संयम ठेवा, आपल्या जिभेवरती संयम ठेवा, आपल्या कायेवरती संयम ठेवा आणि मनावर संयम ठेवा. म्हणजे षड आयतनांवरती संयम ठेवण्याचा उपदेश भगवान बुद्धांनी या सम्यक या संवर प्रधानामध्ये सांगितलेला आहे. तर तुम्हाला हे आध्यात्मिक जीवन जगताना सुद्धा संवर प्रधानशील बनायचं आहे. बघा, संवर प्रधान. तर डोळ्याने जर तुम्ही चांगलं जरी एखादं खूप चांगलं दृश्य बघितलं तर त्याच्यामध्ये वाहत जाऊ नका, त्याला जाणा. किंवा चांगला शब्द ऐकला, खूप चांगला आहे म्हणून त्याच्यामध्ये वाहत जाऊ नका, त्याच्यामध्ये रममाण होऊ नका. संयम ठेवा त्या शब्दांवरती, त्या वेदनेवरती. किंवा तुम्ही जर आपल्या या जिभेने चांगली चव घेतली तर त्याच्यात वाहत जाऊ नका, त्याच्यावरती संयम ठेवा. म्हणजे जे लोक आपल्या या 6 आयतनांवरती संयम ठेवून जगतात, खऱ्या अर्थाने ती लोक बुद्धाच्या या संवर प्रधानाला जाणतात. ते लोक खऱ्या अर्थाने संवर प्रधानशील बनत असतात. हे सगळं बुद्धाने सांगितलेलं आहे. पण बघा, कधी कधी काय होते, भगवान बुद्धांनी जर हे सांगितलं की आपल्याला या 4 सम्यक प्रधानांमध्ये पहिलं जे आहे संवर प्रधानशील बनायचं आहे, पण सगळे प्रयत्न करून सुद्धा कधी कधी काय होते की आपल्यामध्ये अकुशल उत्पन्न होते की नाही. जसं बघा, एखादं घर आहे, घराची छत आहे, त्या छतामधून थेंब थेंब पाणी खाली पडत आहे, पावसाचं पाणी खाली पडत आहे, थेंब पाणी पडत आहे. तर आपण काय करतो, जिथं ते पाणी गळते त्याला आपण प्लास्टर करतो, बरोबर आहे, कारण त्याच्यातून ते पाणी पडू नये म्हणून. खूप प्रयत्न केले आपण, त्याला प्लास्टर केलं, परंतु काय होते, कधी कधी प्लास्टर तर आपण केलं, पण पाऊस आला, वरती पाणी साचलं की पुन्हा ते पाणी कुठून तरी असं पुन्हा थेंब पाणी खाली सांडत असते, बरोबर आहे. तुम्ही पुन्हा प्रयत्न करता, पुन्हा नवीन प्लास्टर लावता, पुन्हा ते पाणी खाली टपकत राहते. असं करता करता खूप प्रयत्न केले, पण तरीसुद्धा ते पाणी थेंब शेवटी सांडतेच खाली. तर भगवान बुद्धांनी याच्यावरती सुद्धा उपदेश केलेला आहे. तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली की संयमशील बनायचं आहे. तुम्ही पुरुषार्थ केला, अगदी जेवढं बल आहे तोपर्यंत तुम्ही पुरुषार्थ केला संयम ठेवण्याचा, पण यदा कदाचित जर तुम्ही तुमच्या कायेवर, तुमच्या वाचेवर किंवा तुमच्या मनावर किंवा तुमच्या 6 षड आयतनांवरती संयम ठेवू शकले नाही आणि कळत अथवा न कळत जर तुमच्यामध्ये ते अकुशल उत्पन्न झालं, तर भगवान बुद्धांनी दुसरं सुद्धा प्रधान सांगितलेलं आहे, ज्याला म्हणतात प्रहान प्रधान. दुसरं कोणतं आहे? प्रहान प्रधान. दुसरं सांगितलेलं आहे. प्रहान याचा अर्थ होतो प्रहार करणे. प्रहार करणे म्हणजे काय? त्याला मारणे, त्याला नष्ट करणे, प्रहार करणे, त्याला नष्ट करणे. तर बुद्ध म्हणतात, जर तुम्ही संवर प्रधान करत आहात, प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहात, पण यदा कदाचित कळत अथवा न कळत जर तुमच्या चित्तामध्ये अकुशल संस्कार उत्पन्न झाला तर काय करायचं? तुम्ही त्याला प्रहान करा, तुम्ही त्याला नष्ट करा, लगेच नष्ट करा, त्याला नेस्त नाबूद करा. हे दुसऱ्याच्या सांगितलेलं आहे. दुसरं जे आहे तत्व, दुसरं बोधीचं अंग प्रहान प्रधान, म्हणजे प्रहान करा, त्याला नष्ट करा, लगेच नष्ट करा. तर बघा, भगवान बुद्धाच्या काळामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये या म्हणजे 4 सम्यक प्रधानांचा अभ्यास करून, फक्त या 4 सम्यक प्रधानांचा अभ्यास करून ते दुःखमुक्त झाले. बघा, अंगुलीमालाचं एक उदाहरण आहे. अंगुलीमालाच्या मनामध्ये एवढी हिंसक भावना होती, म्हणजे त्याला ते समजतच नव्हतं की माझ्यामध्ये हिंसक प्रवृत्ती उत्पन्न होत आहे. त्याने संवर प्रधान जाणलं नाही,
म्हणजे संयम जाणायला पाहिजे, त्याने जाणलं नाही, संवर जाणलं नाही, हिंसक प्रवृत्ती उत्पन्न होत आहे, हिंसक विचार उत्पन्न होत आहे आणि संवर प्रधान न जाणल्यामुळे तो हिंसेच्या मार्गाने गेला. 999 लोकांना मारलं, त्यांचे अंगठे कापले, अंगठ्याची माळ बनवली, पण त्याने जाणलं नाही की मी अकुशल करत आहे. कशामुळे? संवर प्रधान न केल्यामुळे, संयम न केल्यामुळे. तर जेव्हा तो बुद्धांच्या सहवासामध्ये आला, भगवान बुद्धाच्या सहवासामध्ये आला, त्याचं मत परिवर्तन झालं, तर त्याने या अंगुलीमालाने केवळ या 4 सम्यक प्रधानांचा अभ्यास करून हे अरहंत पद प्राप्त केलं. बघा, सुरुवातीला त्याने काय जाणलं? माझ्यामध्ये हे हिंसेचे विचार येत आहे, अरे याच्यावरती आपण संयम केला पाहिजे. माझ्यामध्येच हिंसेचा विचार येत आहे, अकुशल विचार आहे, याच्यावरती संयम ठेवला पाहिजे. हे बिलकुल हा विचार उत्पन्न झाला नाही पाहिजे. माझ्यामध्ये हिंसेचा विचार बिलकुल उत्पन्न झालाच नाही पाहिजे. पण जर हा हिंसेचा विचार उत्पन्न झाला, होऊ शकते कधी कधी. तसं बघा, ते छताचं पाणी गळते, किती प्रयत्न केला, प्लास्टर केला, पण थेंब पाणी कुठून तरी जागा सापडली, त्याला गळतेच पाणी. अगदी त्याप्रमाणे जर यदा कदाचित हिंसेचा विचार उत्पन्न झाला तर काय करायचं? त्याला नष्ट करायचं, त्याला प्रहान प्रदान करा, त्याला नष्ट करा. आणि जोपर्यंत ते नष्ट होत नाही, ते अकुशल विचार संपत नाही, नष्ट होत नाही, तोपर्यंत प्रयत्न करत राहा, करत राहा, करत राहा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा. तर बघा, अंगुलीमालाने सुद्धा याच 4 सम्यक प्रधानांच्या मार्गाने जाऊन आपल्या मनातील हा हिंसेचा विचार नष्ट केला. अगोदर संवर प्रधान केलं आणि त्यानंतर हिंसेचा विचार जर आलाच आला तर त्याला प्रहान प्रदान केलं, त्याला मारलं, त्या विचाराला, त्या अकुशल संस्काराला नष्ट केलं. तर तो अंगुलीमाल बघा अरहंत झाला. अंगुलीमाल अरहंत झाला. बघा, एवढं मोठं चांगलं उदाहरण आहे बघा, प्रेरणादायी उदाहरण आहे. तर हा हिंसेच्या मार्गाने असणारा अंगुलीमाल भिक्षू होतो, या 4 सम्यक प्रधानांचा अभ्यास करतो. तर ध्यान, मनन, चिंतन करून करून संवर प्रधान, प्रहार प्रधान, संवर प्रधान, प्रहार प्रधान सगळं करून करून शेवटी अरहंत होतो. तर भगवान बुद्ध म्हणतात की भिक्खूंनो, माझ्या भिक्खूंमध्ये जो मैत्रीमध्ये अग्र आहे तो माझा भिक्खू, माझा पुत्र अंगुलीमाल आहे. मैत्रीमध्ये अग्र झाला बघा. म्हणजे एकेकाळी हिंसा करणारा, अत्यंत भयानक असा, हिंसक असा अंगुलीमाल या 4 सम्यक प्रधानांच्या मार्गाने जाऊन संवर प्रदान केलं, प्रहान प्रदान केलं, अरहंत झाला आणि दुःखमुक्त झाला, मैत्रीमध्ये अग्र झाला. बघा, किती छान प्रेरणादायी उदाहरण आहे बघा या अंगुलीमालाचं. मैत्रीमध्ये अग्र झाला. या उलट तुम्ही देवदत्ताचं उदाहरण बघा. देवदत्त त्याला शेवटपर्यंत समजलंच नाही की संवर प्रधान काय आहे, त्याला शेवटपर्यंत समजलंच नाही की प्रहान प्रधान काय आहे, समजच नाही बिचारा, त्याला काहीच समजलं नाही. अकुशल उत्पन्न होत राहिलं, त्याने संयम केलं नाही, त्याच्यावर त्याने प्रहान केलं नाही, त्याला नष्ट पण केलं नाही. का? कारण बिचारा अज्ञानी होता. त्याच्यामुळे अकुशल कर्म करत गेला आणि शेवटचं त्याची म्हणजे देवदत्ताचं जे शेवटचा क्षण होता, त्याला खूप पश्चाताप झाला देवदत्ताला की मी खूप अकुशल कर्म केले, या अकुशल कर्मावरती मी संयम जाणला नाही, त्या अकुशल कर्माला मी प्रहान केलं नाही, मी खूप वाईट कर्म केले, मला बुद्धांचं दर्शन घ्यायचं आहे. पण बघा, त्याच्या त्या अकुशल कर्मामुळे त्याला शेवटच्या क्षणाला सुद्धा बुद्धाचं दर्शन करता आलं नाही. इतका आजारी पडला तर 4 भिक्षूंनी त्याला खाटेसह उचललं, जेतवण्याकडे घेऊन जाऊ लागले. आनंद म्हणाले की भगवान देवदत्त येत आहे भगवान. बुद्ध म्हणाले की आनंद तो इथपर्यंत येऊ शकणार नाही. भगवान तो आनंद इथपर्यंत आलेलाच आहे, आनंद तो इथपर्यंत येणार नाही. भगवान तो प्रवेशद्वारापर्यंत आलेला आहे, तरी आनंद तो इथपर्यंत येणार नाही. त्याचे अकुशल कर्म एवढे आहेत की त्याला बुद्धाचं दर्शन होऊ शकत नाही. आणि शेवटी तसंच झालं बघा. अगदी प्रवेशद्वारापर्यंत आला की त्याला एक जोराचा झटका लागला, खाट खाली पडली आणि तो त्याच ठिकाणी गतप्राण झाला. तो देवदत्ताचा विषय फार मोठा विषय आहे.
इथं फक्त एवढं सांगायचं आहे की त्याने आपल्या जीवनामध्ये संवर प्रधान जाणलं नाही. त्याने आपल्या जीवनामध्ये जर अकुशल उत्पन्न झालं पण त्याला नष्ट कसं करावं तर प्रधान पण झालं नाही. बिचारा या 4 सम्यक प्रधानाला न जाणल्यामुळे त्याला मृत्यूच्या क्षणापर्यंत अत्यंत दुर्गतीला त्याला जावं लागलं. हे सुद्धा उदाहरण आपल्याला प्रेरणादायी आहे बघा. हे 4 सम्यक प्रधान किती महत्त्वाचे आहेत हे तुमच्या लक्षात येईल बघा. अंगुलीमालाचं उदाहरण आणि देवदत्ताचं उदाहरण याच दृष्टीने आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. भगवान बुद्ध जेव्हा त्या बोधिवृक्षाखाली बसले ध्यानाकरिता तर असेच अकुशल विचार त्यांच्या मनामध्ये आले होते. राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, वासना, अहंकार, गर्व, दुर्भावना असे सगळे विकार. एखादी जशी सेना असते राजाची सेना, एखाद्या राजाच्या बलाढ्य सेनेप्रमाणे बुद्धाच्या चित्तामध्ये आली. त्याला मारसेना असं म्हटलेलं आहे. आणि ती मारसेना बुद्धाला विचलित करण्याचा प्रयत्न करते. आम्ही तुम्हाला बुद्ध होऊ देणार नाही सिद्धार्थ, आम्ही तुम्हाला बुद्ध होऊ देणार नाही. ती मारसेना येते बुद्धाला विचलित करण्यासाठी, बुद्धाला मन कमजोर करण्यासाठी, बुद्धत्वापासून दूर करण्यासाठी. पण भगवान बुद्ध त्या मारसेनेला जिंकतात. कोणत्या मार्गाने? याच 4 सम्यक प्रधानाच्या मार्गाने. हा बोधिसत्वाचा मोठा अंग आहे ना. तर भगवान बुद्धांनी जाणलं होतं की संवर प्रधान करायला पाहिजे. म्हणजे हे जे मारसेना हे विकार आहे हे उत्पन्न झाले नाही पाहिजे. आणि झाले तर ताबडतोब त्याच ठिकाणी त्याला काय करायचं? नष्ट करायचं, त्याला प्रहार करायचं, त्याला तिथे नेस्त नाबूत करायचं. तर भगवान बुद्धांनी त्या मारसेनेला या 4 सम्यक प्रधानाच्या बोधी अंगाने जाणलं, त्याला जाणलं आणि त्या मारसेनेला तिथेच त्याच ठिकाणी त्याचा प्रहार केला. मारसेना हरली आणि सिद्धार्थ बोधिसत्व जिंकले, सिद्धार्थ बुद्ध झाले. एवढं महत्वाचं आहे बघा. एका बोधिसत्वाला बुद्ध बनण्यासाठी याच 4 सम्यक प्रधान मार्गाने जाऊनच एक बोधिसत्व बुद्धत्वाची प्राप्ती करतो असतो बघा. आणि म्हणून आपण आपल्या मनाचं अशा प्रकारे रक्षण केलं पाहिजे. एक आई बघा आपल्या नवजात बाळाचं किती रक्षण करते. आपल्या नवजात बाळाचं किती रक्षण करते. त्याला ऊन, वारा, पाऊस लागू नये किंवा त्याला मच्छरांचा चावा होऊ नये. तर ती आई आपल्या बाळाचं किती रक्षण करते हो. आणि जर बाळाकडे जर लक्ष दिलं नाही तर काय होते? ते बाळ असं रांगत कुठे पण निघून जाते बघा. त्याला पाणी समजत नाही, त्याला आग समजत नाही, त्याला ही वीज समजत नाही, त्याला प्राणी समजत नाही, कुठे पण जातो बघा. कशामुळं? कारण त्याला माहिती नाही आहे. पळत जाणं त्याचा स्वभाव आहे. रांगत कुठे पण निघून जाणं हा त्याचा स्वभाव आहे. मन सुद्धा असंच आहे बघा. जर त्या आईप्रमाणे म्हणजे जशी ती आई आपल्या नवजात बाळाचं रक्षण करते, तुम्ही सुद्धा तुमच्या मनाचं अगदी याप्रमाणे रक्षण करायला पाहिजे. रक्षण कसं करणार? तर तुमच्यात अकुशल विचार उत्पन्न होऊ देऊ नका. त्याच्यावरती संयम ठेवा, हे संवर प्रधान ठेवा. आणि यदा कदाचित जर वाईट विचार उत्पन्न झाले तर त्याचा प्रहार करा, म्हणजे त्याला नष्ट करा. प्रधान जाणण्याचा प्रयत्न करा. या मनाचं रक्षण करा. कारण मन चंचल आहे. मन हे चंचल आहे बघा, चपळ आहे मन. धम्मपदाच्या पहिल्याच गाथेमध्ये म्हटलेलं आहे ना, मनोपुबंगमा धम्मा मनोसेठ्ठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोती वा ततो न दुःख म्हणवेती चक्कं वहतो पदं. किती सुंदर सांगितलं भगवान बुद्धांनी मनाचा धर्म. मन हे सर्व आहे. मनोपुबंगमा धम्मा, मन हे सर्व आहे. मन हे सर्वश्रेष्ठ आहे, सर्वगामी आहे. आणि या म्हणजे आपल्यामध्ये जे काही चांगलं उत्पन्न होते किंवा जे काही वाईट उत्पन्न होते या सर्व विचारांत ते उगमस्थान आहे. जर आपण वाईट मनाने बोललो, वाईट मनाने जर कार्य केलं तर दुःख सुद्धा त्याचा पाठलाग तसंच करते. ज्याप्रमाणे बैलगाडीला जुंपलेल्या बैलांचा पायांचा पाठलाग ते बैलगाडीची
चाकं करतात बघा. आपले कर्म आपला पिछा सोडत नाहीत. ही जी गाथा भगवान बुद्धाने सांगितलेली आहे, ही गाथा एका चक्खुपाल नावाच्या भिक्षूबद्दल सांगितलेली आहे. बुद्धाच्या काळामध्ये एक भिक्षू होते, चक्खुपाल भिक्खू. नाव तर चक्खुपाल होतं, म्हणजे चक्षुपाल, डोळे ज्याला चक्खू म्हणतात. नाव त्यांचं चक्खुपाल होतं, परंतु ते दोन्ही डोळ्याने अंध होते. नाव मात्र चक्खुपाल होतं. तर भिक्षूंनी अनेक वेळा भगवान बुद्धांना विचारलं की भगवान, हे जे चक्खुपाल आहेत, हे चक्खुपाल, नाव तर चक्खुपाल आहे, पण दोन्ही डोळ्याने अंध का आहेत? तर भगवान बुद्धांनी त्यांच्या पूर्वजन्माचं एक कर्म सांगितलं की भिक्खूंनो, एका त्यांच्या पूर्वजन्मामध्ये ते जे चक्खुपाल आहे ते त्यावेळेस एक वैद्य होते, म्हणजे डॉक्टर. ते वैद्य होते आणि केवळ मनावर संवर प्रधान न जाणल्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक अकुशल विचार उत्पन्न झाला आणि त्या अकुशल विचार उत्पन्न झाल्यामुळे त्यांच्याकडे एक महिला आली होती रोग बरा करण्यासाठी, उपचार करण्यासाठी. तर केवळ अकुशल विचार उत्पन्न झाल्यामुळे त्या चक्खुपालने त्या महिलेचे दोन्ही डोळे फोडले. आणि ते जे कर्म आहे ते कर्म त्याच्या मागच होतं ते कर्म. आणि त्याच केवळ त्या कर्मामुळं, त्या अकुशल कर्मामुळं या जन्मामध्ये जन्मतः हा जो चक्खुपाल होता हा अंध होता बघा. परंतु या जन्मामध्ये त्या कर्माचं फळ त्यानंतर भोगलं. अगदी बैलांच्या पायांचा पाठलाग, जसे बैलगाडीची चाकं करतात, ते कर्म त्याचा पिछा करत होतं. तो अंध होता, त्या जन्मा अंध झाला. परंतु त्याने त्याही जन्मामध्ये ध्यान, मनन, चिंतन केलं. आणि हे जे 4 सम्यक प्रधान बुद्धानं सांगितले ना, संवर प्रधान करणे, मनावरती संयम जाणणे, आणि जर अकुशल उत्पन्न झालंच तर त्याचं प्रहान करणे, त्याने हे 4 सम्यक प्रधान जाणले. या 4 सम्यक प्रधानाला जाणून ध्यान, मनन, चिंतन करून शेवटी हा अंध जरी असला पण चक्खुपाल हा शेवटी अरहंत झाला, दुःखमुक्त झाला बघा. आणि त्या चक्खुपालच्या बाबतीमध्ये बुद्धाने ही जी गाथा आहे, मनोपुबंगमा धम्मा, ही गाथा भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला हे जाणणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही वाईट होत आहे त्याला आपलं मनच कारणीभूत आहे. जे काही अकुशल उत्पन्न होत आहे त्याला आपलं मनच कारणीभूत आहे. म्हणून आपल्याला आपलं हे सामान्य जीवन जगत असताना या मनावर संयम ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जर अकुशल उत्पन्न झालं तर त्याचा प्रहान करणं, त्याचा प्रहार करणं, त्याला नष्ट करणं, म्हणजे प्रहान प्रदान करणं, ह्या दोन्ही गोष्टी जाणणं अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे एका बोधिसत्वाच्या बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गातील हा जो मार्ग आहे हा मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला सुद्धा अत्यंत लाभदायी आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी चत्तारो सम्मापधाना, म्हणजे 4 प्रकारचे सम्यक प्रधान काय आहेत ते सांगितलेले आहे. त्यापैकी 2 जे आहेत ते आपण बघितलं. कोणते कोणते? पहिलं कोणतं आहे? संवर प्रधान, म्हणजे मनावरती संयम ठेवणे. कसा संयम ठेवणे? अकुशल उत्पन्न होऊ द्यायचं नाही म्हणून संयम ठेवणे, संवर प्रधान. दुसरं कोणतं आहे? प्रहान प्रधान. जर अकुशल उत्पन्न झालंच तर त्याला प्रहान करणे, म्हणजे त्याला नष्ट करणे. तर हे 2 बोधीचे अंग आज आपण जाणण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. आणि त्यानंतर आणखीन पण 2 अंग आहेत. तिसरं आहे भावना प्रधान आणि चौथा आहे अनुरक्षण प्रधान. तर भावना प्रधान म्हणजे काय आणि अनुरक्षण प्रधान म्हणजे काय हे आपण पुढच्या धम्मदेशनेमध्ये आपण जाणण्याचा प्रयत्न करूया. तर आजच्या धम्मदेशनेमध्ये 4 सम्यक प्रधानांपैकी पहिलं संवर प्रधान आणि दुसरं प्रहान प्रधान आपण इथे जाणण्याचा प्रयत्न केला. तर आशा आहे की आपल्या सर्वांना 4 सम्यक प्रधानातील हे 2 अंग समजले असतील. आपण आपल्या सामान्य या दैनंदिन जीवनामध्ये याचा नक्की प्रयत्न करावा, मनाला चांगलं बनवण्याचा प्रयत्न करावा, कारण यामध्येच आपल्या सर्वांचं मंगल आहे, कल्याण आहे.